एक वेळेस गौतम बुद्ध एका झाडाखाली ध्यान करत बसले होते. ते खूप दिवसापासून त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते. ज्या ठिकाणी बुद्ध ध्यान करत बसले होते त्याच ठिकाणाहून एक शिकारी जात होता. त्या शिकाऱ्याने महात्मा बुद्धांच्या बाबतीत खूप गुणगान ऐकलं होतं, जसे की त्यांच्या स्वभावाबाबत, ध्यानाबाबत. हे ऐकून पण शिकारी बुद्धांच्या बाबतीत मनात शंका घेऊन होता. त्याला बुद्धावरती जरा पण विश्वास नव्हता. त्याने जेव्हा गौतम बुद्धांना ध्यान लावून बसलेलं बघितलं तेव्हा त्याच्या मनात विचार आला, का नाही आपण बुद्धांची आज एक परीक्षा घेऊ, म्हणजे त्यांचा खोटारडेपणा माहिती होईल. का ते खरंच खूप ज्ञानी आहेत. शिकारी विचार करतो की परीक्षा घ्यायची तर काय केलं पाहिजे. तेव्हा त्याला तेथे एक दगड दिसतो. मग त्या शिकाऱ्याने तो दगड उचलून ध्यानस्थ बसलेले बुद्ध त्यांच्या दिशेने फेकून मारतो. तो दगड बुद्धांना लागतो, परंतु बुद्ध त्याच्या क्रियेला काहीच उत्तर देत नाही. ते एकाग्र होऊन ध्यान करत बसले. बुद्धांचं म्हणणं होतं की शरीराला इजा होते, आत्म्याला कधी नाही. तसेच त्या शिकाऱ्याने फेकलेल्या दगडाने शरीराला इजा झाली आहे, ना की त्यांच्या आत्म्याला. शिकारी थोडा वेळ थांबून गौतम बुद्धांना पाहत राहिला आणि विचार करू लागला. महात्मा गौतम बुद्ध त्याच्या या क्रियेवर काहीतरी प्रतिक्रिया देतील, परंतु गौतम बुद्ध एकाग्र होऊन ध्यानमग्न आत्मचिंतन करत होते. त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया नाही दिली. थोडा वेळ थांबून परत एकदा शिकाऱ्याने दगडाने बुद्धांना मारले. या वेळेला गौतम बुद्धांच्या डोक्याला दगड लागला व त्या ठिकाणाहून रक्तप्रवाह सुरू झाला. तेव्हा गौतम बुद्धांना जाणवले की त्यांच्या शरीरातून रक्त निघत आहे, परंतु तेव्हा पण ते ध्यान करणं सोडून नाही दिले. हे बघून शिकारी अति चिडून गेला. त्याला हे समजत नव्हतं की एवढं रक्त निघून पण बुद्ध का प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा तो अतिरागाने आणखीन एक दगड फेकून गौतम बुद्धांना मारतो. यावेळी मात्र गौतम बुद्धाच्या शरीरातून अतिप्रमाणात रक्त येतं. त्यांना एवढी इजा झाली होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते, तरी पण त्यांनी ध्यान करणे सोडून नाही दिले. हे बघून शिकारीला राहावलं गेलं नाही आणि तो बुद्धांच्या जवळ आला आणि म्हणाला, हे बुद्ध, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. यावेळी बुद्धांनी आपले डोळे उघडले. त्यांचे चमकदार डोळे बघून शिकारी आश्चर्यात पडला. गौतम बुद्ध म्हणाले, विचार, काय विचारणार आहेस. शिकारी म्हणतो, मी तुम्हाला दगड मारला तेव्हा तुम्ही त्यावर काय क्रिया का नाही केली. त्याने तुम्हाला खूप मोठी इजा पण झाली आणि रक्तस्राव पण होत आहे, तरी आपण त्यावर काहीच केलं नाही. महात्मा गौतम बुद्धांनी खूप शांत संयमाने म्हणतात, कारण याने माझ्या शरीराला इजा झाली आहे, माझ्या आत्म्याला नाही. हे ऐकून शिकारी आश्चर्यचकित होतो व तो परत बुद्धांना विचारतो, मग तुमच्या डोळ्यातून पाणी का येत आहे. त्यावर गौतम बुद्ध म्हणतात, तुझ्याकडून झालेल्या या चुकीच्या कामामुळे विचार करून अश्रू आले. तू एवढं मोठं पाप केलं आहेस, तुला कसल्या प्रकारचा दंड मिळेल हाच माझ्या डोक्यात विचार येत आहे. बुद्धांचे बोलणे ऐकून शिकारी थक्क झाला आणि तो गौतम बुद्धांच्या पायात लोटांगण घातला. शिकाऱ्याने गौतम बुद्धांची क्षमा मागत म्हणतो की बुद्ध, मला क्षमा करा. मला तुमच्यावर विश्वास नव्हता. मला वाटायचं की सगळं काही खोटं आहे. सगळी लोक तुमची गुणगान गातात, परंतु आज मला हा विश्वास आला की आपण खरंच एक थोर महात्मा आहोत. मला क्षमा करून आपल्या सेवेत घ्यावे. गौतम बुद्ध खूप दयावान होते. त्यांनी शिकारीला काहीच नाही बोलले आणि त्याला क्षमा करून टाकले. बुद्धांनी त्याला आपला आशीर्वाद दिला. तो शिकारी बुद्धांचा आशीर्वाद मिळवून तो एक चांगला व्यक्ती बनून साधूचं जीवन जगू लागला. या गोष्टीतून आपणास हे शिकायला मिळते की आपणाला पण आपल्या शरीराला व आत्मा या दोघांना मजबूत बनवलं पाहिजे. किती पण इजा होवो, त्याला ठामपणे थांबून त्याचा विरोध केलं पाहिजे. त्या इजा बघून हार मानली तर आतून कमजोर होऊ,
त्यामुळे स्वतःला मजबूत केलं पाहिजे. जर स्वतःला मजबूत केलं तर कोणी पण आपल्यास कोणत्या पण परिस्थितीत तोडू नाही शकत. धन्यवाद.